माता शबरीची कथा. माता शबरीचा जन्म एका आदिवासी जमातीच्या प्रमुखाच्या घरी झाला होता. तिचे एक नाव श्रमणा व दुसरे नाव शबरी होते. शबरीला लहान असल्यापासूनच पशुपक्ष्यांच्या भाषा समजायच्या. ती त्यांच्याशी बोलत असे. एकदा एक ऋषी त्यांच्या घरी आले व तिच्या मातापित्यांना सांगितले की ही कन्या पुढे जाऊन संन्यासी बनेल. हे ऐकून तिच्या मातापित्यांनी तिचा विवाह निश्चित केला. जसे जसे विवाहाचे दिवस जवळ येऊ लागले तसे तिच्या घरच्यांनी शेळ्या, मेंढ्या व अन्य जनावरांना घराच्या जवळ आणून बांधू लागले. एकदा शबरीने तिच्या आईला विचारले की एवढे जनावर येथे का आणलेत. तेव्हा तिची आई सांगू लागली की तुझा विवाह ठरलेला आहे व हे सर्व जनावर तुझ्या विवाहाच्या वेळी बळी देण्यास आणले आहेत. आदिवासी जमातीमध्ये लग्नाच्या आधी प्राण्यांची बळी देणे ही एक प्रथा आहे. हे सर्व ऐकून शबरी खूप दुःखी झाली. तेव्हापासून ती त्या प्राण्यांना मुक्त करण्याचा विचार करू लागली. शबरीच्या मनात एक विचार आला की आपणच जर इथून निघून गेलो तर येथे लग्न होणार नाही आणि लग्न जर नाही झाले तर प्राण्यांचा बळी जाणार नाही. म्हणून तिने तेथून जंगलात निघून गेली. चालता चालता शबरी एका ऋषीमुनींच्या पर्वतावर गेली. तेथे 10,000 ऋषी राहत होते. ती त्या जंगलाच्या एका हिस्स्यात राहू लागली. शबरी रोज त्या ऋषीमुनींच्या झोपडीच्या समोर झाडू मारी व हवनाला लाकडे गोळा करून ठेवायची. ऋषींना हे समजत नसे की रोज आपल्या झोपडीपुढे झाडू कोण मारते व आपल्या हवनाला लाकडे कोण गोळा करून ठेवते. एक दिवस एक ऋषींनी त्या शबरीला पाहिले व तिचा परिचय विचारला. तेव्हा तिने सांगितले की ती एका आदिवासी जमातीतून आहे. तेव्हा त्या ऋषींनी तिचा अपमान केला व ती छोटी जातीची आहे असे सांगितले. मात्र शबरीला ती छोटी जातीची आहे हे माहिती नव्हते. एवढे सारे होऊनही शबरी रोज त्या ऋषीमुनींच्या झोपडीसमोर झाडू मारायची व त्यांना गुरुदीक्षा मागायची. ते सर्व शबरीला छोट्या जातीमुळे हाकलून लावत असे. असेच एक दिवस शबरी मातंग ऋषींच्या कुटीजवळ पोहोचली. तिथे जाऊन ती त्यांना म्हणाली की तिला गुरुदीक्षा हवी आहे. त्यांनी तिला गुरुकुलात राहायची परवानगी दिली व ती तेथे राहून त्यांची सेवा करू लागली. शबरीवर खुश होऊन मातंग ऋषीने तिला आपली कन्या मानले होते. आता मातंग ऋषी वृद्ध झाले होते. एक दिवस त्यांनी शबरीला आपल्याजवळ बोलावले व तिला सांगितले की मुली, मी आता देहत्याग करतोय. शबरी त्यावर खूप दुःखी झाली आणि त्यांना म्हणाली की तुमच्या आश्रयाखाली मी या जंगलात राहू शकले. आता तुम्ही जर गेला तर मी येथे राहून काय करणार. मलाही तुमच्यासोबत घेऊन चला. मातंग ऋषी म्हणाले, तुला चिंता करायची काहीच गरज नाही. तुझी चिंता राम करेल. शबरीने रामाचे नाव ऐकल्यावर ऋषींना विचारले की हे कोण आहेत आणि मी त्यांना कसे शोधणार. ऋषी मातंग म्हणाले, राम दुसरे कोणी नाही, स्वतः भगवान आहेत आणि तुला त्यांना शोधायची गरज नाही. ते स्वतः तुला शोधत तुझ्या कुटीत येतील आणि त्यांच्या हातूनच तुला मोक्षप्राप्ती होईल. एवढे बोलून मातंग ऋषींनी देह सोडला. मातंग ऋषीच्या जाण्यानंतर शबरीच्या मनात एकच गोष्ट होती की भगवान राम स्वतः मला भेटायला येतील. ती रोज रामाच्या प्रतीक्षेत आपल्या कुटीला सुंदर अशा फुलांनी सजवी व बोर तोडून आणून ठेवी व त्यातून स्वतः बोर खाऊन गोड व आंबट बोर बाजूला काढी. या प्रतीक्षेत कित्येक वर्ष निघून गेली. एक दिवस शबरी आश्रमाच्या तलावाच्या काठी पाणी आणण्यासाठी गेली. तेव्हा काही ऋषींनी तिला अछूत आहे म्हणून हकलून दिले व तिला दगड मारले. तेव्हा एक दगड तिच्या डोक्याला लागला व रक्त वाहू लागले. तिच्या रक्ताचा एक थेंब तलावात पडला व पूर्ण तलावाचे पाणी लाल झाले. ऋषीमुनींनी त्या पाण्याला स्वच्छ बनवण्यासाठी यज्ञ हवन केले, परंतु काहीच उपयोग झाला नाही. त्यानंतर कित्येक वर्षांनी भगवान राम आपल्या पत्नीच्या शोधात त्या ठिकाणी येऊन पोहोचले. तेव्हा तिथल्या ऋषींनी त्यांना ओळखले व तलावातील पाणी साफ करण्यासाठी तलावात पाय टाकण्यास सांगितले, परंतु काहीच उपयोग झाला नाही. नंतर ऋषीमुनींनी शबरीमुळे हे पाणी कसे लाल झाले ते सांगितले. ते ऋषीमुनी म्हणू लागले की ती स्त्री अपवित्र आहे, अछूत आहे, म्हणून हे सर्व घडले. तेव्हा भगवान राम त्यांना म्हणाले की हे सर्व तुमच्या चुकीच्या वचनामुळे घडले आहे. तुम्ही फक्त शबरीलाच नव्हे तर मलाही दुःख दिले आहे. राम म्हणाले, मला त्या मातेला भेटायचे आहे. कुठे आहे ती. तोपर्यंत शबरी त्या तलावाजवळ आली होती. तलावाजवळ येत असताना अचानक तिचा पाय घसरला व तिच्या पायाची धूळ त्या तलावात पडली आणि आश्चर्य घडले की तलावाचे पाणी पहिल्यासारखे स्वच्छ झाले.
तेव्हा राम त्या ऋषीमुनींना म्हणाले की तुम्ही आजपर्यंत किती विधी विधान हवन केली, परंतु काहीच उपयोग झाला नाही. मात्र हिच्या फक्त पायाच्या धुळीने तलावाचे पाणी अगदी स्वच्छ झाले. शबरीने भगवान रामांना ओळखले होते. आता ती त्यांना आपल्या कुटीमध्ये येण्याची विनंती करू लागली. तिने फुलांनी रामाचे स्वागत केले व बोर स्वतः खाऊन गोड बोर रामाला व लक्ष्मणाला देऊ लागली. तेव्हा हे सर्व पाहून लक्ष्मण रामाला म्हणाले की बया, हे बोर तर उष्टे आहे, तुम्ही कसे खाल्लेत? तेव्हा राम लक्ष्मणाला म्हणाले, हे बोर उष्टे नाही तर हे बोर गोड आहे. जाते वेळेस राम शबरीला म्हणाले की तुला जे पाहिजे ते तू मागू शकतेस. माता शबरी म्हणाली, मातंग ऋषींच्या सांगण्यावरून आजपर्यंत मी तुमची वाट पाहत बसली. आत्ता मला मोक्ष हवा आहे. मला माझा देह त्याग करायचा आहे. आणि त्याचवेळी शबरीने तिचा देह सोडला. भगवान रामाने स्वतःच्या हाताने तिचा अंतिम संस्कार केला व ते सीतेच्या शोधात पुढे निघाले. तेव्हापासून भगवान रामांना शबरीचे राम म्हणूनही ओळखले जाते. जर आपली भक्ती निस्वार्थ आणि खरी असेल तर भगवान आपल्याला नक्कीच दर्शन देतात.